बळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो की आता इकडे वर्षाने सरूला प्रश्न विचारलेला असतो. अगं असं काय करतेस सरू? हे काय आहे आणि तो माणूस कोण आहे सांग ना. त्यावर लगेचच सरू घरात जाते आणि आतमध्ये इथे राजनचा आणि तिचा फोटो घेऊन येते आणि तो वर्षाला दाखवते. अगं हे काय आहे? तेव्हा सरू म्हणत असते, हा माझा नवरा आहे. म्हणजे तो माणूस येतोय तो तुझा नवरा आहे? हो. मग अगं सांग की त्यांना सगळं. अगं नाही गं सांगू शकत. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझ्या सासऱ्यानं त्यांच्या बहिणीला म्हणजेच ह्यांच्या आत्याला वचन दिलं होतं की ह्यांचं लग्न तिच्या पोरीसोबत लावून देईन म्हणून. पण ह्यांनी इकडे गावाला आल्यावर माझ्यासोबत लग्न केलं आणि त्यामुळे ह्यांची आत्या म्हणजे कामिनी इथे माझ्या आणि माझ्या पोरीच्या जीवावर उठली होती. तिने मला खूप मारण्याचा प्रयत्न केला, पण नशीब बलत्तर म्हणायचं आणि आम्ही दोघी इथे वाचलो. आणि त्यामुळेच आमची खरी ओळख लपवून आम्ही इथे राहत आहोत. गेली 20-25 वर्ष झालं आता हे सगळ्या गोष्टीला होऊन. आणि त्यामुळे आम्ही आता काहीच करू शकत नाही. तुला गोष्ट सांगू का गं वर्षे? इथे मी कमळीला सुद्धा मुंबईमध्ये का जायला नको म्हणत होते, त्याला कारण हीच गोष्ट होती की पुन्हा ही मुंबईला जाईल आणि त्याच गोष्टी पुन्हा समोर यायला नको म्हणून मी नको बोलत होते. आणि बघ ना, हे सुद्धा किती शोधतायत मला आणि कमळीला. अगं ती सुद्धा मुंबईला गेलेली आहे आणि त्याचबरोबर ती पुन्हा ह्यांच्यासमोर यायला नको म्हणजे झालं बघ. हे बघ आम्ही इथे राहून कसं बसं जगायला लागलेलो आहोत ते खूप आहे. अगं पण तू त्यांना का सांगून टाकत नाहीस की त्यांची आत्या तुम्हा दोघींना मारायला लागली होती? नाही गं सांगू शकत त्या गोष्टी. आणि जरी सांगायला गेली तर विश्वास कोण ठेवणार? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की हे बघ वर्षे, त्यांनी आमच्यावर खूप जीव माया प्रेम लावलं होतं. आबांना वचन दिलं होतं ते परत येतील म्हणून. आणि हे सगळं अशा पद्धतीने झालं त्यामुळे हे अशा गोष्टी घडलेल्या आहेत बघ. पण ही गोष्ट तू कुणाला सांगू नकोस बघ वर्षा, असं सरू तिला म्हणत असते. तर आपण पाहतो की आता राजन सिद्धटेक गाव पूर्ण पालतं घालत असतो. सगळीकडे इथे घरोघरी जाऊन इथे मोहिते म्हणजे आबान मोहिते त्यांना ओळखता का तुम्ही? आणि त्यांची गौरी मोहिते नावाची मुलगी होती तिला ओळखता का? तेव्हा आता सगळ्यांकडून एकच उत्तर मिळालेलं असतं, आबा मोहिते तर आम्ही ओळखतो, पण त्यांना कोणती गौरी मोहिते नावाची कोणती मुलगी नव्हती. तेव्हाच आता इकडे तो म्हणत असतो, बघा ना, जवळपास 25 वर्षाची मुलगी असेल तिलासुद्धा. एक 18 वर्षाची मुलगी आहे. तुम्ही तिला ओळखता का? हे सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे सरू पाहत असते की कसा राजन दारोदार फिरत आहे आणि तिच्याबद्दल आणि तिच्या मुलीबद्दल प्रश्न विचारत आहे. खूप थकलेला असतो. पूर्ण गावभर पालतं घातलेलं असतं आणि त्यानंतर एका झाडाच्या ठिकाणी तो येऊन बसतो. खूप दमलेला दिसलेला असतो आणि तेव्हाच इकडे सरू त्याला दुरूनच पाहते. तेव्हा तिच्या मनामध्ये विचार येतो की हा राजन थकलेला आहे. काहीतरी करून त्याच्यापर्यंत पाणी पोहोच केलं पाहिजे म्हणूनच ती विचार करते. धावतच आतमध्ये जाते, पाण्याचा ग्लास घेऊन येते. पण राजनसमोर पाण्याचा ग्लास घेऊन जाऊ शकत नाही असा सुद्धा विचार मनामध्ये येतो. तेव्हाच एक छोटीशी मुलगी सरूला दिसते आणि सरू खानाखुणा करूनच त्या मुलीला इकडे आवाज देत असते. तेव्हा ती मुलगी धावतच सरूकडे येते आणि सरू तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देते आणि म्हणत असते, जा त्या साहेबासनी हा पाण्याचा ग्लास नेऊन दे. तेव्हाच इकडे ती मुलगी राजनकडे जाते आणि पाण्याचा ग्लास त्याच्या पुढे धरत असते. तेव्हा राजन म्हणतो की काय झालेलं आहे आणि तू कोण आहेस? आता तेव्हा ती मुलगी म्हणते की तुम्हाला तहान लागली असेल ना, म्हणूनच मी हा पाण्याचा ग्लास तुमच्याकरिता आणलेला आहे. मग तुला हा पाण्याचा ग्लास कोणी दिला? असं म्हणून लगेचच ती मुलगी समोर असलेल्या सरूकडे बोट दाखवते. पण सरू तेवढ्यातच थोडीशी आतल्या बाजूला जाते, जेणेकरून राजन तिला पाहू नये, ओळखू नये म्हणून. आता राजन पाणी पितो आणि त्यानंतर मनातच बोलत असतो, गौरी आपल्या दोघांची सुद्धा मुलगी लहान होती, हिच्या वयाची होती तेव्हा अगदी हिच्यासारखीच गोड दिसत असेल ना गं? असं म्हटल्यानंतर त्याला खूप आठवण येत असते. त्याचबरोबर थँक्यू सांग त्या मॅडमला असं म्हणून त्या मुलीला पाठवून देतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे राजन बसलेल्या ठिकाणीच देवी आईला नमस्कार करतो आणि म्हणत असतो, हे देवी आई काहीही कर, पण मला माझ्या मुलीला आणि त्याचबरोबर माझ्या बायकोला गौरीला माझ्यासमोर आण. आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे त्या दोघींना मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. हे अंबाबाई तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे, असं इथे पुन्हा राजन म्हणत असतो.
आता पुन्हा राहिलेलं गाव पुन्हा पालथं घालायचं असतं आणि सर्व ठिकाणी इथे त्याला शोधायचं असतं, ते म्हणजेच त्याच्या गौरीला आणि त्या छोटूशा मुलीला. खरं तर आता ती छोटूशी नसते, खूप मोठी झालेली असते आणि अगदीच ती त्याच्या जवळसुद्धा असते, पण तो तिला ओळखू शकलेला नसतो. तर आपण इकडे पाहतो आता ऋषी बऱ्यापैकी कव्हर होत आलेला असतो. त्याचबरोबर साहेबा कालचा किस्सा ऋषीला इथे सांगत बसलेला असतो. काल कशा पद्धतीने कबड्डी आणि काने इथे प्रॅक्टिससाठी मैदान रिकामं केलं नव्हतं आणि कमळीला प्रॅक्टिस करूच दिली नाही. त्यानंतर मी साहेबा म्हणजेच मी आता इथे कॅन्टीन रिकामी केली आणि कॅन्टीनमध्ये बी टीमच्या मुलींना कबड्डीसाठी इथे थोडंसं ग्राउंड रिकामं करून दिलं आणि तिथेच त्यांची कबड्डीची प्रॅक्टिस घेतली. बरोबर आता ऋषी साहेबाचं कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, "अरे वा, हे सगळं तू केलेलं आहेस खरंच. म्हणजे तू इथे कबड्डीचा खो-खो शोभतोस बरं का." असं बोलल्यानंतर लगेचच आता साहेबा म्हणत असतो, "हो, ते तर आहेच, अगदी बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऋषी तुला सांगायची आहे." त्यावरच ऋषी म्हणत असतो, "आणखी काय?" पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. काल आम्ही इथे त्या ठिकाणी म्हणजेच की कॅन्टीनमध्ये इथे प्रॅक्टिस केली. पण रोज-रोज तर आम्ही कॅन्टीनमध्ये प्रॅक्टिस नाही ना करू शकत. काहीतरी करावं लागेल ऋषी आपल्याला. आणि त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, "ते तर आहेच, पण ही अनिका जी आहे ना, ती इथे मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक करते बघ, असंच वाटते." त्यावर साहेबा म्हणत असतो, "हो, अनिका तर ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच करत आहे, हे सगळं काही दिसत आहे." आता हे सगळं काही पाहिल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करत असतो. "मला काय वाटतंय साहेबा, तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का?" आणि तेव्हाच आता साहेबा म्हणत असतो, "काय कोणती?" त्याचबरोबर ऋषी म्हणतो, "मला असं वाटतंय की तुम्हाला इथून लवकरात लवकर सोडवलं पाहिजेच." आता तेवढ्यातच कमळी तिथे आलेली असते आणि कमळी तिथे आल्याबरोबर दोघंसुद्धा तिच्याकडे पाहतात. दोघांनी सुद्धा तिच्याकडे पाहिल्याबरोबरच कमळी इथे आल्याबरोबर आता कमळीच्या हातामध्ये डब्बा असतो आणि साहेबा लगेचच कमळीला म्हणतो, "कमळी, हे तुझ्या हातामध्ये काय आहे?" त्यावरच कमळी म्हणते, "ते माझ्या हातामध्ये ना खिरीचा शेवयाच्या खिरीचा डब्बा आहे. म्हणजे काय आहे ना, आज आमच्या हॉस्टेलमध्ये ना मस्त शेवयाची खीर बनवली होती आणि त्यानंतर मग थोडीशी जास्त होती म्हणून मी म्हटलं चला, मला इकडे ऋषी सरांना भेटायला जायचंच आहे ना, म्हणून मी तो इथे शेवयाच्या खिरीचा डब्बा इकडेच घेऊन आलेली आहे." असं म्हणता क्षणी आता साहेबा लगेचच तो डब्बा हातातून घेतो आणि हातातून डब्बा घेतल्याबरोबरच तो म्हणत असतो, "मग ही अशी वायाला थोडी ना जाऊ द्यायची आहे, नाही जाऊ देऊ शकत, आणि इकडे तो डब्बा." असं म्हणून लगेचच साहेबा आता शेवयाची खीर खाण्यासाठी इथे लगेचच तयार झालेला असतो. कारण खाणं म्हणजे साहेबासाठी एकच नंबर. त्याचबरोबर लगेचच खिरीचा आनंद घेतो. पण त्याच्यानंतर लक्षात येतं की ही कमळीनी खीर जी आहे ती इथे ऋषीसाठी आणलेली असेल आणि त्यानंतर तो लगेचच सावरासावर करतो आणि म्हणत असतो, "पण सॉरी, सॉरी, सॉरी. मला ना मॅडमने एक अर्जंटमध्ये फोन करायला सांगितला होता. मी तो फोन इथे करणार आहे. मी कसा विसरलो मला कळत नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मला पटकन तो फोन केला पाहिजे." असं लगेचच तो म्हणतो आणि त्याचबरोबर, "ऋषी, मी येतो. मला खूप महत्त्वाचा फोन आहे आणि त्याचबरोबर मी जर हे मॅडमचं काम नाही केलं तर मग मात्र माझी वाट लागू शकते." असं म्हणून ऋषी तर तिथून निघून गेलेला असतो, तो म्हणजे कमळीच्या हातामध्ये खिरीचा डब्बा देऊन. जेव्हा तो निघून जातो तेव्हा कमळी तर अक्षरशः गेलेल्या साहेबाकडे पाहतच असते. तिला तर कळतच नसतं की हे सगळं काय आहे म्हणून. त्याचबरोबर आता इकडे कमळीकडे जो ऋषी आहे त्याला स्वतःच्या हाताने खीर भरवल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. कारण इथे आता कमळी समोर ऋषीच्या येते, पण त्याला काही हाताने खाता येत नसतं आणि त्यामुळे लगेचच ती आता त्याच्यासमोर उभी राहून त्याला शेवयाची खीर भरवण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर इकडे लगेचच आता ऋषी म्हणतो, "मग कॅप्टन कुठपर्यंत आलेली आहे प्रॅक्टिस?" तेव्हा इथे ती म्हणत असते, "हो सर, बऱ्यापैकी सुरूच आहे. पण मला एक गोष्ट सांगा सर, मला असं वाटतंय की तुम्ही आमची प्रॅक्टिस बघायला किंवा आमची मॅच बघायला येणार नाही आहेत का?" तेव्हाच ऋषी म्हणतो, "येणार नाही कसं? मी नक्कीच येणार आहे. आत्ता जरी मला इथून सोडलं ना तरीसुद्धा मी लगेच यायला तिकडे तयार आहे." "नाही नाही सर, अशी काही घाई करायची गरज नाही आहे. अगोदर तुम्ही व्यवस्थित बरे व्हा आणि त्यानंतर मग कुठे जायचं आहे तिकडे जावा." "अगं, असं काय करतेस? बघ तर तू, मी चांगला ठणठणीत बरा झालेलो आहे." "नाही सर, तुम्ही आराम करा. तुम्हाला आराम करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस काय आम्ही करूच." आणि त्याचबरोबर ऋषी म्हणत असतो, "पण नाही, मला तर मॅच बघायला यायचंच आहे. मला फक्त एकदा इथून बाहेर तर पडू दे गं. बघ,
मग तेव्हा आता कमळी म्हणत असते, नाही सर तुम्ही ठीक तर व्हा. त्यावर लगेचच ऋषी म्हणतो, अगं मी ठीक आहे, तुला इथेच मॅच खेळून दाखवू का. आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता अनिकाने तिच्या मैत्रिणीला हॉस्टेलवरती कॉल केलेला असतो आणि तेव्हा तिची मैत्रीण झोपेतच असते. त्याचबरोबर अनिका म्हणते, मी अनिका आहे, ताबडतोब इकडे प्रॅक्टिससाठी तयार व्हायचं आहे. शूज आणि त्याचबरोबर मुलींना व्यवस्थित गेटअपमध्ये रेडी व्हायला सांगायचं आहे, समजलं. तेव्हा तिची मैत्रीण तिला लगेचच झोपेतून उठून म्हणत असते, हो हो नक्कीच, मी नक्कीच सगळ्यांना लगेचच तयार व्हायला सांगायचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर अनिका म्हणत असते, प्रयत्न करू नकोस, तू सुद्धा तयार हो आणि ताबडतोब मला इकडे ग्राउंडवरती येऊन भेटा, मी सुद्धा तिथे येऊन लवकरच पोहोचते, समजलं तुला. असं म्हणूनच आता अनिका इकडे रागानेच फोन ठेवत असते आणि त्या मुलीला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देण्याचं काम करत असते. तर आता आपण इकडे पाहतो की अनिकाने तर इथे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, पण काल अनिकाची टीम आणि अनिका इथे कमळीच्या बी टीम बरोबर कशा पद्धतीने वागलेल्या असतात हे कमळी, निंगी आणि त्यांची टीम काही विसरलेली नसते. त्यामुळे आता अनिकाला आज त्या मात करणार असतात. काही जरी झालं तरी सुद्धा अनिका आज ग्राउंडवर उशिरा जरी आली, लवकर जरी आली तरी तिच्या अगोदरच आपण तिथे जाऊन प्रॅक्टिस करणार असं कमळी आणि तिच्या टीमने ठरवलेलं असतं आणि त्याचमुळे त्या तयारी करत असतात. पण इकडे अनिकाने ज्या गोष्टी इथे तिच्या मैत्रिणीला समजावून सांगितलेल्या असतात त्यामुळे मात्र तिची मैत्रीण आता तयारी करायला लागलेली असते. तर आपण आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की कमळी, निंगी आणि त्याचबरोबर इथे रुपाली, दीपाली आणि बाकीच्या मैत्रिणीसुद्धा मस्त कबड्डीची प्रॅक्टिस करत असतात. त्याचबरोबर इकडे लगेचच अनिकासुद्धा आलेली असते. अनिका तिथे आल्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली ह्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करण्याची. त्याचसोबत कमळी म्हणते, हिंमत कशी झाली म्हणजे हे काय ग्राउंड तुझ्या एकटीच्या नावावर थोडी ना केलं आहे, आम्हाला सुद्धा इथे प्रॅक्टिस करायची आहे आणि आम्ही सुद्धा इथे प्रॅक्टिस करू शकतो ना, हे तू ठरवू नकोस कोणी इथे प्रॅक्टिस करायची आणि कोणी नाही ते. त्यावर लगेचच अनिका म्हणते, नाही इथे प्रॅक्टिस तर फक्त आम्हाला करायची आहे. हे बघ कमळी आणि तुझी ही टीम आणि हे सगळे काही जे लोक आहेत ना त्यांना आत्ताच्या आत्ता इथून घ्यायचंय आणि ताबडतोब इथून बाहेर व्हायचंय, समजलं तुला. असं म्हणून आता अनिका इथे त्यांच्याबरोबर वाद घालायला सुरुवात करत असते. आता वाद घालायला सुरुवात केल्यानंतर इकडे मात्र जी निंगी आहे तिला प्रचंड राग येत असतो. हे अनिकाचं बोलणं अजिबात तिला सहन होत नसतं आणि त्याचमुळे आता अनिका खूप अरेरावी करत असताना आता हे सगळं इथे भांडणाच्या याच्यामध्ये रूपांतर झालेलं असतं. आता इकडे सगळेजणच भांडायला लागलेले असतात. त्याचबरोबर कमळी प्रत्येक मुलीला आवरण्याचा सावरण्याचा प्रयत्न करते, पण कमळीचं मात्र कोणीच ऐकत नसतं. इकडे निंगीसुद्धा सगळ्यांशी भांडायला लागलेली असते. निंगीला तर अगोदरच अनिकाचा प्रचंड राग असतो, पण हे भांडणं एवढ्या टोकाला जाऊन पोहोचतात की विचारूच नका. आता ह्या भांडणाचं रूपांतर एवढं मोठं झाल्यामुळे ही गोष्ट प्रिन्सिपलांसमोर लगेचच जाते. खरं तर आता अनिकाने हा सगळा डाव टाकलेला असू शकतो प्रेक्षकांनो, कारण बघा आता रागिनी लगेचच तिथे आलेली असते. आता हे चौघजण सुद्धा इथे प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये असतात. अनिका, रागिनी त्याचबरोबर कमळी आणि निंगी. इथे आता रागिनी म्हणत असते, हे सगळं काय आहे, तुम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करायला ग्राउंड दिलेला आहे की भांडणं करायला ग्राउंड दिलेला आहे, असं आता रागिनी बोलत असते. त्याचबरोबर माझ्या मुलीला जर काही झालं तर मग काय करायचं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलते. सर मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शोभतात का. म्हणजे ह्या गावठी मुली इथे माझ्या मुलीवर आरेरावी करतात, त्याचबरोबर मारामारी करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि कॉलेज माझं आहे, त्याचबरोबर माझ्याच कॉलेजमध्ये येऊन माझ्याच मुलीसोबत इथे आरेरावी आणि मारामारी ह्या मुली करत आहे, तरीसुद्धा तुम्ही शांत बसणार आहात का प्रिन्सिपल सर. तेव्हाच कमळी म्हणत असते, नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होते. अनेकाने निंगीला धक्का दिला आणि त्यानंतर निंगी त्याच्यावर धावून गेली. फक्त आमच्या टीममधल्या प्रत्येक मुली इथे फक्त स्वतःचं संरक्षण करत होत्या. तेव्हा आता रागिनी म्हणत असते, ह्या गोष्टी तुम्हाला शिकू नकोस, तुला मध्ये मध्ये बोलायला कोणी सांगितलेलं आहे, तू का मध्ये मध्ये बोलतीयस, तुला सांगितले मध्ये बोलायला, तुला मी काही बोलली, तुला विचारले काहीही विचारलं नाही, त्यामुळे मध्ये बोलायचा तुझा काही संबंध नाही, एकदम शांत बसायचं, समजलं तुला. त्याचबरोबर आता रागिनी प्रिन्सिपलांकडे वळते आणि म्हणत असते, काय करणार काय आहात तुम्ही प्रिन्सिपल सर, का फक्त इथे बघीची भूमिकाच बजावणार आहात, तुम्ही काही स्टँड घेणार आहात की नाही, असं ती बोलते. त्याचबरोबर आता प्रिन्सिपल काहीतरी बोलायला जातात, पण रागिनी त्यांना मध्येच थांबवते आणि म्हणते, नाही तुम्ही आता काहीच करू नका, जे काही करायचं आहे ते माझं मी करेल, कारण आता मला स्टँड घ्यावं लागेल.
जोपर्यंत इंटर कॉम्पिटिशन होत नाही तोपर्यंत ह्या मुली ग्राउंडच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीत आणि त्याचबरोबर कबड्डीच्या ग्राउंडच्या जवळ सुद्धा जाणार नाहीत. तेव्हा आता कमळी म्हणत असते, पण मॅडम आम्ही प्रॅक्टिस कशी करायची? आम्ही सुद्धा ह्या कॉलेजच्या स्टुडंट आहोत, आम्ही सुद्धा बी टीममधून खेळत आहोत आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा इथे प्रॅक्टिससाठी ग्राउंड इथे भेटलंच पाहिजे ना, असं कमळी बोलत असते. त्याचबरोबर आता रागिनी म्हणत असते, ह्या गोष्टी तू मला सांगू नकोस, तुला जे काही करायचं आहे ते तू कर. आणि तेव्हा प्रिन्सिपल सर तुम्ही ह्यांना सांगणार आहात की नाही, किंवा मग मला वेगळा स्टँड घ्यावा लागेल, असं म्हणूनच आता रागिनी उठून उभी राहते आणि तेव्हा ती बोलत असते, जर तुम्हाला त्या ग्राउंडपाशी जायचं असेल आणि कबड्डी खेळायची असेल तर मी पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला जाऊन सांगते की कशा पद्धतीने तुम्ही माझ्या मुलीवर अरेरावी केली आणि त्याचसोबत तिच्यावर हात उचललाय, तिच्यासोबत मारामारी केलेली आहे, असं आता रागिनी बोलत असते. सगळ्या गोष्टी रागिणीच्या तोंडून ऐकल्याबरोबरच आता कमळी म्हणत असते, प्रिन्सिपल सर प्लीज तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऐकून घेणार आहात का? तुम्हाला सुद्धा माहिती आहे आम्ही काहीच नाही केलेलं, पण तरीसुद्धा आमच्यावर हे असे आरोप होत आहेत. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणत असतात, सॉरी पण माझ्याकडे आता काहीच गोष्ट शिल्लक राहिलेली नाही आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला वागावं लागणार आहे. म्हणजे आता बघा, जोपर्यंत इंटर कॉम्पिटिशन होत नाही तोपर्यंत तुम्ही ग्राउंडच्या आसपाससुद्धा फिरकणार नाही आहात. त्याचबरोबर कबड्डीची प्रॅक्टिस ग्राउंडवर जाऊन तुम्ही करणार नाही आहात, हा फायनल डिसिजन आहे. असं बोलल्यानंतर सर पण प्लीज तुम्ही असं कसं करू शकता? आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही कुठे जायचं, काय करायचं? त्याचबरोबर इकडे तुम्ही कॉलेजच्या आवारामध्ये सुद्धा कुठेही प्रॅक्टिस करू शकत नाहीत, असं सुद्धा आता प्रिन्सिपल सरांनी सांगितलेलं असतं. ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर कमळीला तर खूपच मोठा धक्का बसतो, कारण आता प्रॅक्टिस कुठे करायची? त्याचबरोबर आता एवढं मोठं ग्राउंड असून सुद्धा हे सगळ्या गोष्टी अनिकाने मुद्दामून घडून आणल्या आहेत. खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो, इथे अनिका आता कमळीला खूपच घाबरत असते आणि त्यामुळेच इथे तिला प्रॅक्टिसपासून वंचित ठेवायचं असतं. त्याचबरोबर इथे टीममध्ये सुद्धा सहभागी करून घ्यायचं नसतं, म्हणूनच आता इकडे हा सगळा यांचा प्लॅन सुरू असतो. तर आपण पाहतो की आता प्रिन्सिपल सरांनी सक्त ताकीद दिलेली असते कमळीला, की काही झालं तरी ग्राउंडच्या भोवती सुद्धा जायचं नाही. तुला कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची, काय करायची हे तुझं तू ठरव. त्याचबरोबर तुला माहिती आहे की इथे तुझं ॲडमिशन कसं झालं आहे, काय झालं आहे, त्यामुळे तुझ्या पद्धतीने तुला काय करायचं आहे आणि मला काय म्हणायचं आहे ही गोष्ट तर तुला समजली असेल, असंच आता इकडे कमळीला सांगण्यात आलेलं असतं. तर आपण इकडे पाहतो की आता कामिनी इथे तिच्या 3 गुंडांबरोबर गावामध्ये एंट्री केलेली असते. कामिनी म्हणते, किती ऊन पडलेलं आहे, तुम्ही तिघंजणं नुसतेच बेअक्कल आहात, एकाने सुद्धा छत्री घेण्याचं लक्ष केलं नाही, असं म्हणून ती चालायला लागलेली असते. आता राजन इकडे शेताने त्याचबरोबर ओढ्या नाल्याने इकडे सरूबद्दल आणि आबा मोहितेबद्दल चौकशी करत असतो. आबांबद्दल तर माहिती मिळालेलीच असते, पण इथे सरूबद्दल म्हणजे त्याच्या गौरीबद्दल काही माहिती मिळालेली नसते. खरं तर गौरी ही गावामध्ये सरू या नावाने राहत असते, पण आता तिला इकडे राजन फक्त गौरी म्हणून ओळखत असतो. आता रागिनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा विचारत असते की तुम्हाला इथे गौरी मोहिते माहिती आहे का? पण प्रत्येकजण नकार देत असतो, आम्हाला माहिती नाही, असंच इथे तो सांगत असतो. आता प्रेक्षकांनो, दोघं सुद्धा सिद्धटेक याच गावामध्ये येऊन पोहोचलेले असतात. कामिनी सुद्धा इकडे हा पत्ता आणि त्याचबरोबर गौरीला शोधण्याचा प्रयत्न करते. तिची मुलगी आणि गौरी जर जिवंत असेल तर माझ्या मुलीचा संसार आणि माझ्या मुलीचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकतात. काही झालं तरी सुद्धा इथे माझी मुलगीच इथे त्या सिंहासनावर बसली पाहिजे किंवा सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली पाहिजे, असाच तिचा हेतू असतो. पण प्रेक्षकांनो, असं म्हणतात ना की जे नशिबात असतं तेच होतं, तसंच काहीसं पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आपण इकडे पाहतो की आता रागिनी आणि त्याचसोबत इकडे अनिका तिथून प्रिन्सिपलच्या केबिनमधून बाहेर निघलेल्या असतात. आता अनिका तिच्या मॉमला स्पेशल थँक्स म्हणत असते आणि तेव्हा ती म्हणते, आता जर ग्रॅनी आजी इथे असती तर ती काय म्हटली असती, म्हणजे तिनं तुझं काय केलं असतं, काय कौतुक कौतुक. अगं अनिका, जर आपल्याला मराठी बोलण्याचा एवढा प्रॉब्लेम असेल ना तर आपण ते बोलू नये. तुला माहिती का तो शब्द काय आहे? तो कौतुक असा शब्द आहे. हां,
दॅट इज दॅट, काय जे काही असेल ते मला नाही माहिती काय असेल ते तर. पण खरंच ग्रॅनी आजीने आज खूप कौतुक केलं असतं. तेव्हाच आता इकडे रागिनी म्हणत असते, हो ठीक आहे, तुझ्या मनासारखं झालंय ना सगळं काही. तेव्हाच आता अनिका म्हणत असते, हो माझ्या अगदीच मनासारखं झालेलं आहे आणि त्याचसोबत आता मी इथे प्रॅक्टिससाठी रेडी आहे. इकडे कमळी आणि त्याचसोबत निंगीला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तर पाहत राहा कमळी.